आता ज्यांना वजन कमी करायची तर त्यांनी जेवणाच्या आधी जास्त पाणी प्यायचं. ज्यांना स्वस्थ राहायचंय त्यांनी जेवणाच्या मध्ये मध्ये पाणी प्यायचंय. मग मध्ये मध्ये जेवणाच्या पाणी पिण्याचा नियम जो काय साधा सोपा लिहून ठेवलाय तो म्हणजे काय की 3 घासानंतर 1 घोट पाणी प्या. म्हणजे नॉट नेसेसरी की तुम्हाला 3 घास मोजून खायचे आणि मग 1 घोट पाणी प्यायचे. तर सांगण्याचं तात्पर्य ग्रंथकर्त्यांचं असं आहे की थोडं थोडं सिप तुम्ही जेवणाच्या मध्ये पाणी प्यायचंय की ज्याने अन्न पचनाला मदत होते, पाचक जास्त डायल्यूट होत नाही. आता बरीचशी लोक सकाळी उठल्या उठल्या अगदी तांब्यावर 2 तांबे पाणी पितात किंवा गोष्णजल म्हणजे कोमट पाणी पितात. तर ज्यांची पित्ताची प्रकृती आहे त्यांना ते मानवत नाही सकाळी गरम पाणी पिणं, कारण त्या गरम पाण्याने पण पित्त वाढतं. पित्ताचं द्रव म्हणजे लिक्विडिटी हा पण एक गुण आहे. बऱ्याच लोकांना सकाळी कोमट पाणी पिलं की पित्त होतं, ज्यांची पित्त प्रकृती आहे. ज्यांची कफाची प्रकृती आहे, कफाचे त्रास आहेत त्यांना, सर्दी खोकला दमा, त्यांना ते मानवेल एक वेळ कोमट पाणी पिणं सकाळी उठल्यानंतर. पण पित्त प्रकृतीच्या लोकांनी सकाळी उठल्यानंतर तांब्यावर कोमट पाणी पिऊ नये. पित्त प्रकृतीच्या लोकांनी मग थंड पाणी प्यायचं असं प्रश्न पडला. हा म्हणजे पित्त प्रकृतीच्या लोकांनी सकाळी उठलं थंड पाणी प्यायचं का, तर असं नाही. अनावश्यक पाणी पिऊच नाही. जेव्हा गरज असेल त्यावेळी शरीर सांगेल तुम्हाला तहानेच्या रूपाने. आणि प्यायचंय कसं पाणी, तर उभं राहून तर अजिबात पाणी पिऊ नये. उभं राहून पाणी पिल्याने नंतरच्या आयुष्यामध्ये गुडघेदुखीचा त्रास होतो. म्हणजे आपण ज्यावेळी केस टेकिंग करतो जानुसंधी शुल्क किंवा नी जॉईंट पेनची, त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच वेळा लक्षात आले की या लोकांना वर्षानुवर्ष उभं राहून पाणी पिण्याची सवय होती. तर उभं राहून पाणी प्यायचं नाही, पाणी खाली बसून तांब्या जो आहे, शक्यतो तांब्याने पाणी प्यावं, ग्लास पण वापरू नये पाणी पिण्यासाठी. तांब्याने पाणी पित असताना तो तांब्या ओठांना लावायचा आहे, वरून असं गटगट गटगट पाणी प्यायचं नाही. आणि ते पाणी पित असताना हळूहळू प्यायचंय, जेणेकरून त्या पाण्याचा स्पर्शवर टाळूला होईल. नाही तर टाळूची तहान तशीच राहते आणि खाली पोट मात्र गच्च भरतं, डंब होतं. अशा पद्धतीने आहे.